गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे का सांग मला. येस टीचर. ओके, तर आपण स्टार्ट करूया. लेट्स स्टार्ट. आज आपण न्यू लेसन घेऊया हिंदीचा. लेसन नंबर 13, मिर्च का मजा. ओके, तर मी पहिले सगळी पोयम रीड करते आणि मी नंतर एक्सप्लेन करते. ओके, माझा आवाज येतोय ना. यस टीचर. ओके, माइक माइक ऑफ कर आर्या. ओके, एक यस काबुली वाले. हाँ, मी रीड करते सगळी लेसन. एक काबुली वाले की कहते हैं लोग कहानी। लाल मिर्च को देख गया पर उसके मुंह में पानी। सोचा क्या अच्छे दाने हैं, खाने से बल होगा। यह जरूर इस मौसम का कोई मीठा फल होगा। एक चवन्नी फेंक और झोली अपनी फैलाकर कुजड़िन से बोला बेचारा जो तो कुछ समझा कर। लाल 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 पतली चीमी हो चीज अगर खाने की, तो हमको दो तोल चीमिया फकत 4 आने की। हाँ, यह तो सब खाते हैं, कुंजड़िन झट से बोली, और शेर भर लाल मिर्च से भर दी उसकी झोली। मगन हुआ काबुली फली का सौदा सस्ता पाके, लगा चबाने मिर्च बैठकर नदी किनारे जाके। मगर मिर्च ने तुरंत जीभ पर अपना जोर दिखाया। मुंह सहारा जल उठा और आंखों में जल भर आया। पर काबुल का मर्द लाल छीमी से क्यों मुख मोड़े, खर्च हुआ जिस पर उसको क्यों बिना सदाए छोड़े। आंख पोंछते, दांत पीसते, रोते और रिसियाते वह खाता ही रहा मिर्च की छीमी को सिसियाते। इतने इतने में आ गया उधर से कोई सिपाही, बोला बेवकूफ क्या खाकर यो कर रहा तबाही। कहा काबुली ने, मैं हूँ आदमी ना ऐसा वैसा, जा तू अपनी राह सिपाही, मैं खाता हूँ पैसा। तर जे कवी आहे, कवी कोण आहे, रामधारी सिंह दिनकर. ओके, तर मी आता एक्सप्लेन करते पोयम. माझा आवाज येतोय ना. यस टीचर येतोय. ओके, तर आता मी पोयम एक एक पंक्ति तुला एक्सप्लेन करते. ओळ. ए, एक काबुली वाले की कहते हैं लोग कहानी, लाल मिर्च को देख गया भर उसके मुंह में पाणी. तर इथे जो कवी आहे रामधारी सिंह, तो काय बोलतोय की या कवितेमध्ये एक काबुलीवाले म्हणजे एक जे अ, काबुलीवाले म्हणजे हे असे असतात ना सरदार असे, त्यांचं ते काय सांगतायत, गोष्ट सांगतायत. तर त्या कहाणीमध्ये काय सांगतायत, तो काबुलीवाला होता, त्याने जेव्हा लाल मिर्च बघितली, लाल मिरची बघितल्या, तर त्याच्या तोंडामध्ये खूप सारं पाणी आलं. सोचा क्या अच्छे दाने हैं, खाने से बल होगा, यह जरूर इस मौसम का कोई मीठा फल होगा. तर त्याला माहित नाही की या मिरची आहे लाल कलरची. त्याला वाटलं की काहीतरी मस्तपैकी मिठाई असेल ही, या मोसम मधली, या ऋतू मधला कुठला तरी फळ असेल चांगलं, ते असं त्याला वाटलं. एक चवन्नी फेंक और झोली अपनी फैलाकर उजड़ीन से बोला बेचारा जो तो कुछ समझा कर. मग काबोलीवाले म्हणजे जो काबोलीवाला होता, त्याने कधी लाल मिरची बघितली नव्हती. ओके, तर त्याला वाटत होतं की ही जी मिरची आहे ती खाऊन आपल्याला ताकद वगैरे येईल. असं त्याला वाटलं कुठलं तरी फळ असेल हे. बाकीचे जे फळ आहेत आंबा वगैरे तसं काहीतरी फळ असेल त्याला वाटलं. मग ओके. यह सोचकर उसने एक कुंजड़ी को एक चवन्नी देकर अपना झोला फैलाया. मग त्यांनी काय केलं, त्यांनी हे सगळं विचार केलं की कुठलं तरी फळ वगैरे असेल, म्हणून त्यांनी काय केलं, मग एक चवन्नी म्हणजे आपण कसं आता रुपयेमध्ये देतो ना, 1 रुपया 2 रुपया, तेव्हा चवन्नी होती. तर त्यांनी चवन्नी दिलं, एक चवन्नी दिली आणि आपला जो झोला होता तो त्याने
पुढे तिच्या समोर काय केलं, पसरवला, म्हणजे त्याच्यामध्ये भरण्यासाठी पिशवी त्यांनी हे केली. नंतर काय बोलला, हा, तर काबुली वाले ने अपनी भाषा में कुंजड़ी को कुछ समझाया और कहा कि पतली पतली लाल रंग की चिमी हमें दे दो, यही यदि यह खाने की चीज हो. मग त्याने काय सांगितलं, तो काय बोलला काबुलीवाला तिला, की मला मस्तपैकी लाल लाल जे चांगले चांगले आहेत तेच मला दे. ओके, माझ्या झोलीमध्ये टाक. हाँ, यह तो सब खाते हैं, कुंजड़िन झट से बोली और शेर भर लाल मिर्च से भर दी उसकी झोली. मग तिला वाटलं की तो भाजीसाठी वगैरे घेऊन चालला असेल मिरची. तिला थोडी माहिती की त्याला माहितच नाही मिरची काय. तर ती पण बोलली की हा, हे सगळेजण खातात. मग तिने पण काय केलं की त्याच्या झोलीमध्ये, त्याच्या पिशवीमध्ये सगळं काही भरून दिली ती मिरची. ओके. मगन हुआ काबुली फली का सौदा सस्ता पाके लगा चबाने मिर्च बैठकर नदी किनारे जाके. मग त्याला काय वाटलं, अरे आपल्याला एक चवणीमध्ये एवढी सारी मिरच्या भेटल्या, तर एकदम खुश झाला. म्हणजे एवढ्या स्वस्त मध्ये आपल्याला कुठली गोष्ट स्वस्तामध्ये भेटली तर आपण खुश होतो ना. तसंच तो पण खुश झाला की आपल्याला एवढ्या मोठ्या मिरच्या, म्हणजे त्याला वाटलं की एवढ्या मोठ्या मिरच्या आपल्याला एवढ्या कमी पैशामध्ये भेटल्या. ओके. आणि नंतर तो नदीच्या ठिकाणी गेला, नदी किनारी गेला आणि तिथे जाऊन ते त्याला वाटला फळ आहे ना, तो खायला लागला. कळालं एवढं? ओके. येस टीचर. नेक्स्ट. मगर मिर्च ने तुरंत जीभ पर अपना जोर दिखाया, मुंह सारा जल उठा और आंखों में जल भर आया. तर तेव्हा त्याला काय माहिती मिरची आहे आणि ती तिखट असेल. त्याने खायला सुरुवात केली आणि लगेच जसं त्याने खाल्लं तर त्याचं जीभ सगळी जळायला लागली. त्याच्या तोंडातून पाणी आलं, डोळ्यामधून पाणी आलं, सगळं आग व्हायला लागलं. पर काबुल का मर्द लाल चिमी से क्यों मुंह मोड़े, खर्च हुआ जिस पर उसको बिना सजाए छोड़े. काय बोलतो तो, बोलतो की कशाला आपण म्हणजे त्याच्यापासून हे नाही खायचं, त्याला टाकून द्यायचं, एवढं तिखट आहे तर. तो बोलत होता की मी एवढे पैसे त्याच्यावर खर्च केलेत, मी तर खाणारच, असं तो बोलायला लागला. आग पोछते दांत पिसते रोते और रिसियाते, वह खाता ही रहा मिर्च चिमी को सिसियाते. तर तो काय शेवटी मानलाच नाही. तो पूर्ण जे काही मिरच्या ते स्वतः म्हणजे खातच राहिला. त्याला वाटत होतं की माझे जे पैसे ते वेस्ट नको व्हायला, ते असेच वेस्ट नको व्हायला, फुकट मध्ये नको जायला, म्हणून तो सगळे मिरच्या खायलाच लागला. त्याच्या खाता खाता त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, दात त्याचे एकदम असे सगळं जळायला लागलं ना तोंड, दात वगैरे असे हे झाले कडक वगैरे. ओके इतने टीचर. में इतने में आ गया उधर से कोई सिपाही, बोला बेवकूफ क्या खाकर यो कर रहा है तबाही. आता तिथून काय आलं, एक शिपाई, म्हणजे एक असा, हा शिपाई दिसतोय ना, तो येस शिपाई टीचर. आला तिथून. आणि तो काय बोला, अरे तू पागल आहेस का, काय खातोय तू, कशाला हे खातोय. कहा काकोली ने, मैं हूँ आदमी न ऐसा वैसा, जातू और रहा सिपाही, मैं खाता हूँ पैसा. तर तो रागामध्ये होता, काबुलीवाला रागामध्ये होता. तो काय बोला, की मी आहे काबूल का मर्दू, तू शिपाई आहे, तू जा तुझ्या रस्त्यानी, तू तुझं काम कर, मी माझ्या पैशाचं जे काही खातोय ते माझ्या पैशानी खातोय, असं तो बोलला. कळालं मिर्च का येस. मजा. येस टीचर. ओके, तर आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. ओके. कैसे समझाओगे. काबुली वाले को सब्जी बेचने वाली की भाषा अच्छी तरह समझ नहीं आती थी, इसलिए उसे अपनी बात समझाने में बड़ी मुश्किल हुई. चलो देखते हैं तुम अपनी बात बिना बोले अपने साथी को कैसे समझाते हो. नीचे लिखे वाक्य अलग अलग पर्चियों में लिख लो. एक पर्ची उठाओ. अब यह बात तुम्हें अपने साथी को बिना कुछ बोलने समझानी है. तो मुझे बहुत सर्द लग रही है. आता हे जसं तो गेम नाही का, आपण दमशराज नाव गेम माहित असेल ना तुला, दमशराज. येस टीचर.
हा म्हणजे काही एक पिक्चरचं नाव देतात, आपण ऍक्टिंग करून तो पिक्चर ओळखायला सांगतो. तसंच हे काय करायचंय, त्यांनी चिट्ट्या केल्या सगळ्या जे जे काम आहे तिथं, म्हणजे मुझे बहुत सर्द लग रही है, मेरे दांत में दर्द है, अशा चिट्ट्या केल्या त्यांनी आणि त्या चिट्ट्या फेकणार. मग त्याच्यातली एक चिठ्ठी कोणतरी उचलणार आणि ते तशी ऍक्टिंग करून दाखवणार, मग आपल्याला ओळखायचंय. कळालं? ही ऍक्टिव्हिटी यस. आहे. क्वेश्चन आन्सर इथून स्टार्ट होत आहेत, आपण इथून घेऊया. जल या जल. ओके. मुंह सहारा, मुंह सारा जल उठा और आंखों में जल भर गया. यहाँ जल शब्द के दो अर्थ में इस्तेमाल केला. बघ, जल शब्दाचा दोन अर्थ होतो. एक जल म्हणजे पाणी आणि दुसरा जल म्हणजे काय, जलना. ओके. ओके. तो इसी तरह नीचे दिए गए शब्दों के दो अर्थ लिखने हैं. ओके. और इन्हीं शब्दों का इस्तेमाल करते हुए एक एक वाक्य बनाओ, पर ध्यान रहे वाक्य में शब्द, वह शब्द दो बार आना चाहिए. ओके. आता हार. काबुली को मिर्च देखने के बाद पूछना चाहिए था, ये लाल चीज मीठी होती है या तीखी? नाही, आन्सर मी काय विचारलंय क्वेश्चन, की हे इथे जे दिलेत क्वेश्चन शब्द, त्याचे आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. हार. हारचा आता दोन अर्थ आहेत. हार म्हणजे, एक हार म्हणजे आपला फुलांचा हार आणि दुसरा हार म्हणजे काय, हरणा. बरोबर. तर उसकी याचं, हा, जीत का उसकी हार पहन, हा असं पण लिहू शकतो, जीत का हार पहनना चाहता था पर हार गया. ओके. टीचर पण येईल ना, उसकी हार के बावजूद मैंने उसे हार पहनाया. ओके. नेक्स्ट, आना. कहाँ आना में मात्र 4 आ, आ, आने खर्च हुए. पण आपल्याला असं वाक्य बनवायचं त्याच्यामध्ये दोन्ही अर्थ यायला पाहिजे. जसं आता असं लिहू शकतेस तू, 4 आना लेकर जाओ और टॉफी लेकर जल्दी आना. 4 आना लेकर जाओ और टॉफी लेकर जल्दी आना, म्हणजे 4 रुपये म्हणजे 4 पैसे ते घेऊन जा आणि टॉफी घेऊन. आता याच्यात दोन आनाचे दोन अर्थ काय झाले, एक आना म्हणजे काय, 4 आना म्हणजे पैसे, आणि एक आना म्हणजे काय, घेऊन ये. बरोबर. ओके टीचर. उत्तर, आता उत्तरचं कसं येणार, एक उत्तर दिशा येईल आणि एक उत्तर म्हणजे जवाब. मग राजकुमार ने कहा, इसका उत्तर, उत्तर दिशा में छिपा है. टीचर असं पण येईल ना, उत्तर देते समय उसका मुंह उत्तर की तरफ था. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, फल. फल खाने का फल अच्छा होता है. फल चुराकर तोड़ने का फल ठीक नहीं होता. नहीं तो फल मेहनत से ले- काम करने का. ओके. असं म्हणजे दोन फल, एक फल म्हणजे फळ येईल आपलं जे फ्रुट्स, आणि दुसरं फल म्हणजे काय, आपल्याला कुठलंही काम केल्यानंतर जे फळ म्हणजे जे काही आपल्याला मिळतं त्याला आपण फळ बोलतो ना, मेहनतचं फळ, कष्ट केल्यानंतर जे काही, तसं. ओके. आता मगर. मैं नदी किनारे गया, मगर वहां मगर नहीं मिले. ओके. पर, यहाँ पर रखे मोर पर गिनो. यहाँ पर मोर के मोर के पर गिनो, म्हणजे इथे मोराचे पंख ठेवले, ते काय करा, काउंट करा. कळालं? कसे इस लिहायचे? टीचर असं हा. पण येईल ना, मगर पानी में है, मगर मुझे कुछ नहीं करेगा. ओके. नंतर है छाटो. कविता की वे पंक्तियां छाटकर लिखो जिनसे पता चलता है कि काबोली वाला कुछ शब्द अलग तरीके से बोलता था. तर कुठल्या लाईन मध्ये असं लिहिलंय, म्हणजे समजतं की जो काबोलीवाला आहे तो काही शब्द वेगवेगळे बोलत होता. ओके.
तर कुठल्या फर्स्ट कुठल्या काबुलीवाला कुछ अलग तरीके से बोलता था, तर कुठली पंक्ती आहे? तो हमको दो तोल चिमिया फकत 4 आने की. हा, इथून येईल. कुठलं वाला हे? तो 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 हम हमको दो तोल चिमिया फकत 4 आने की, यहाँ 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 यह तो सब खाते हैं. नाही नाही, या आणि कुठे अजून, कुंजड़ीन से बोला बेचारा जो तो कुछ समझा कर. ओके. ओके. नेक्स्ट. काबुली वाला कंजूस था. मर्ज हुआ जिस पर उसको क्यों बना स धाए छोड़े पर काबोली का मर्द लाल छीमी से क्यों मुख तोड़े. त्याच्यात हे पण येईल, जेव्हा त्यांनी याला बोलला तो, जा तू अपनी राह सिपाही मैं खाता हूँ पैसा. याच्यावरून कळेल. ओके. ओके. नेक्स्ट. मिर्च बहुत तीखी थी. मुंह सारा जल उठा जल उठा और आंखों और में आंखों जल भर में आया. भर आया मगर बस मी. एवढंच एवढंच. एकच लाईन. तीच लाईन ओके. फक्त त्या लाईनवरच कळतं ना की खूप तिखट होती मिर्ची. नेक्स्ट. काबुली वाले को मिर्च के बारे में नहीं पता था. तो काबुली तर वाले को मिर्च हा, तर हे येईल. लाल लाल पतली चीमी हो चीज अगर खाने की. ओके. 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 आणि लास्ट काय सांगितलं त्यांनी? काबुली वाले को 25 पैसे की मिर्च चाहिए थी. तो हमको दो हम्म. तोल चिमिया फकत 4 आने की. बरोबर. नेक्स्ट. 4 आना. आता 4 आना म्हणजे काय? 25 पैसे. आठाने आपण बोलतो ना, आठाने. हा, तर त्याला बोलतात 4 आना म्हणजे 25 पैसे. तो 1 रुपए में कितने पैसे? एक रुपए में अ, 1 रुपए में उत्तर अठानी मतलब 8 आने. हा, मग हा ते नंतर 1 रुपये मध्ये. आता बघ, 25 पैसे म्हणजे काय? 4 आना ना. हा, मग हा, ते इनकी 1 रुपये. मग 1 रुपये मध्ये 25 पैशाचे किती सिक्के येतील? 25 25 1 रुपया कधी होईल? एक रक्कम. बघ, 25 25 पैसे जर तुम्ही घेतले तर किती होतात? 50 पैसे होतात ना. आणि हो. परत 25 25 50 घेतले आणि 50 पैसे मिळून किती होतात? 1 रुपया. म्हणजे किती येणार? 25 पैसेचे 4 सिक्के येणार. ओके. किती येणार? 4 सिक्के. आता अठ्ठन्नी. अठ्ठन्नी मतलब कितना आने? 8 आने. 8 हाँ. इकन्नी मतलब? 1 आना. यस. दुअन्नी मतलब? 2 आने. यस. 25 पैसेचं कळालं ना? 1 रुपयामध्ये किती? ओके. तुम कैसे पूछोगे? तुम बाजार गए, दुकानों में बहुत सी चीजें रखी है, तुम्हें दूर से ही अपनी मनपसंद चीज का दाम पता करना है, पर तुम्हें उस चीज का नाम नहीं पता, तो अब दुकानदारों से दाम कैसे पूछोगे? कसं तुम्ही विचारणार? जर तुला आता दुकानात गेले आणि तुला विचारायचंय हे किती रुपयाचं, तुला त्याचं नावच नाही माहित, तर आप लोग कैसे पूछोगे? अपनी मनपसंद चीज की और इशारों करके हम्म. दुकानदार से उसका दाम पूछेंगे. ओके. तो हर चीज की ओर इशारा करके या उसे उठाकर पूछेंगे कि इसका दाम कितना है. ओके.
ओके। नेक्स्ट, बातचीत के लिए। काबुली वाले ने मिर्च का स्वादिष्ट फल क्यों समझ लिया? मिर्च को। मिर्च लाल लाल सुंदर दिख रही थी, इसलिए काबुली वाले ने उसको स्वादिष्ट समझ लिया। काबुली वाले ने ऐसी लार्ज मिर्च कभी नहीं देखी थी पहले। वह मिर्च गहरे लाल रंग की थी। वे दूर से देखने में स्वादिष्ट लग रही थी, अतः उसने उसे फल समझ लिया। सब्जी ओके। बेचने वाली ने क्यों सोचकर उसे झोली भर मिर्च दी होगी? मिर्च सस्ती रही होगी। ओके, असं पण लिहू शकते, सब्जी बेचने वाली को पहले तो काबुली वाले की बात समझ में नहीं आई होगी। फिर उसने सोचा होगा कि लार्ज मिर्च चाहिए होगी उसे, अ- इसलिए उसकी झोली भर दी होगी। सारी मिर्च ओ, खाने के बाद काबुली वाले की क्या हालत हुई होगी? उसकी हालत बहुत घबरा घब ख, खराब। खराब खराब हो गई होगी। उसका पेड़ गड़बड़ हो गया होगा। उसकी नाक तथा मुंह से पानी गिर रहा होगा। उसकी जीभ, गले और पेट में भयंकर जलन हो रही होगी। ओके। ओके। नेक्स्ट, अगले दिन सब्जी वाली टमाटर बेच रही थी। क्या काबुली वाले ने टमाटर खाया होगा? का कतई कतई नहीं। ओके, पर उसे पता होगा, असं पण लिहू शकतो, अगले दिन काबुली वाले ने टमाटर नहीं खरीदे होंगे क्योंकि वह डर गया होगा कि इसका स्वाद ऐसा हो। ओके। ओके। ओके टीचर। नेक्स्ट, आगे पीछे। कुंजड़िन से बोला बेचारा जो तो कुछ समझा कर। इस पंक्ति को ऐसे भी लिख सकते हैं, बेचारा जो तो कुछ समझा कर कुछ कुंजड़ीन से बोला. ओके. तर असंच आपल्याला खाली काही पंक्तिया दिल्या ते आपल्याला करून लिहायचे आहेत. ओके। तर हमको 2 तोल चिमिया फकत 4 आने की. हमको फकत 4 आने की चिमिया तोल दो। तोल दो चिमिया, नहीं तो ओके. वह खा ही रहा कि चिमी को सिसियाते. वह मिर्च की चिमी को सिसियाते हुए खाता रहा। जा तू अपनी राह सिपाही, में खाता हूँ पैसा. सिपाही तू अपना राह पर जा, मैं अपना पैसा खाता हूँ। एक काबुली वाले की कहते हैं लोग कहानी. लोग लोग एक काबुली वाले की कहानी कहते हैं। ओके. नेक्स्ट, कविता करो, अपने मन से बनाकर यह एक कविता लिखो. ओके, इथे कविता लिहायला सांगितले, कुठलीही बनवून लिहायचे. ओके. नेक्स्ट, लास्टला काय दिलंय, मुंह में पानी. लाल लाल मिर्च देखकर काबुली वाले के मुंह में पानी आ गया. तुम्हारे मुंह में किन चीजों को देखकर या सोचकर पानी आ जाता है? अ, गुलाब गुलाब जामुन, गोल गोलगप्पे, छोले हम्म. भटूरे, चाउमीन को, चॉकलेट फे ओके. ओके. वेरी. तर कळाली लेसन मिर्च का मजा. यस टीचर। ओके, तो होमवर्क करायचा आहे. कुठून? जल या जाल, पेज नंबर 117 पासून सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके। ओके. ओके। आन्सर आहेत ना? नेक्स्ट। यस टीचर। ओके. नेक्स्ट लेसन रीड करू। आता टाइम झालाय क्लासचा, आपण नेक्स्ट क्लास मध्येच करूया. ओके, चालेल. ओके. ओके टीचर। ओके. हा, तर आपण इथेच थांबूया, नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. बाय. बाय टीचर. बाय. बाय.